कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नको करू सखी असा साजिरा शिंगार, नको करू सखी असा. काय चाललंय? काय चाललंय? काय केस केस पुसत होतो. हे घरच्यांना कळतं का किती भिजवून ठेवले? एक मिनिट. आपल्याला जे जमत नाही ना ते करूच नाही माणसाने. तेच म्हणत होतो घरच्यांना, मी एवढं भिजवायचं असतं का? तर तुला खोटं बोलता येत नाही. कशाला बोलतोय अर्जुन? बरं त्या व्यक्ती समोर बोलतोय जिला तुझ्यातल्या सगळ्या खोड्या माहिती आहेत. हा म्हणजे ते बघत होतो तुझ्याकडं. काय तुझ्याकडं म्हटलं बघत होतो केस. बरं ठीक आहे, म्हणजे बघत होता ते ठीक आहे. तू आज उघड का नाही बघत? तसं नसतं, तसं असतं. आज डायरेक्ट नाही म्हणजे पोरांचं वेगळं असतं आमचं, असं डायरेक्ट नसतं. तुझ्या पोरांचं काय असं वेगळं असतं मला सांग, मला कळू देत आज. अगं समजा एखादी पोरगी आपल्याला आवडती, ती अशी मस्त आंघोळ करून बाहेर आली आहे, केस ओलेत, तर तिच्याकडे असं चोरून कसं असतं ते डायरेक्ट नसतं. मग ते डायरेक्ट बघून ती ब्युटीच डिस्टर्ब होते ना, डॅमेज होतं ते. अगं खरं ते असतं पोरांचं, तुला नाही कळणार ते असतं ते. तू कशाला विश्वास ठेवशील ना माझ्यावर? नाहीतरी ते तू काय कोणाचा विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. एकाच पोरीवर दोनदा लग्न केलेलं मूर्ख माणूस आहे. मोठ्याने आणि स्पष्ट बोल. मोठ्याने आणि स्पष्टच सांगतोय, एकाच पोरी बरोबर 2 वेळा लग्न केलेला मूर्ख माणूस आहे मी. दुसरा कोण असता ना, दुसरी एखादी बघितली तरी असती, मी तिच्या बरोबर लग्न केले. मूर्ख तू नाही, मूर्ख मी आहे. मी दुसऱ्यांदा परत त्याच ठोंब्या बरोबर लग्न केलंय. मूर्ख मी आहे, तू नाही. ठोंब्या? मी ठोंब्या? हो. पण आपे तुला माहितीये का, ह्या जगात मीच तोय जो तुला समजू शकतो. दुसऱ्या कोणाचं काम नव्हतं ते, कळलं का? एवढी वाईट आहे मी? नाही आंबट, गोड, कडू, खारट सगळं पचवायला माणूस पण खमक्या पाहिजे ना. आणि त्यात तू म्हणजे एकदम तिखट जाळ है ना. आणि एक सांगू कप्पे, मला सांभाळणं पण दुसऱ्या कोणाचं काम नव्हतं. काय विचार? कारण ह्या जगात दुसऱ्या कुणावर जीव लावता आलाच नसता. माझ्याला तर गोड बोलणं छान, मस्त जमलंय तुला. गोड अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे खरं बोललं तरी ऐकायचं नाही, मजा घेतली तरी ऐकायचं नाही. बस करावं माणसाने. तसं नाही. तुला एक सांगू का अर्जुन, हे बघ, तू लग्नाच्या आधी पण ढ होतास, तू अजूनही ढ आहेस, आणि तू इथून पुढे पण असाच ढ राहणार आहेस या बाबतीत. सिंपल कॅल्क्युलेशन. ऐक ना, सिंपल कॅल्क्युलेशन मी तुला सांगते नंतर. आता मला खाली जायचं. खाली जायचंय. खाली जायचं, पण एक वचन देऊन जायचं, आयुष्यभर माझ्यावर असं जीव लावशील. दिलं वचन. सोड आता. सोड आता. अजून एक राहिले ना, आय लव्ह यू.
पॅक आय लव्ह यू तरी म्हण की ग. एकदा म्हणायचं नाही आय लव्ह यू राव. काय झालं असतं हा? अर्जुन आय लव्ह यू टू. आधीच कट्यार त्यात जीव घे निधार नको करू सखिया साजीरा. आज अमोल सोबत आहे म्हणून घरात आनंद आहे आणि याचं कारण फक्त देवाची कृपा आहे असं वाटतं मला या ठिकाणी. स्वप्नील सर, अहो पांडुरंग पाठीशी असेल ना तर कुठल्या बी अडचणींचा सामना करू शकतो आपण. हो पेपे बाबा महारी बाबाच्या लग्नाची पोत दे ना. ठीक आहे. देव बाप्पा मी तुझ्यामुळे बाळा आलोय कारण तू माझं सगळं ऐकलंस ना त्यासाठी थँक्यू. आता तू असंच माझं नेहमी ऐकत राहा म्हणजे माझी फॅमिली कायम आनंदी राहील. काय छोटे सरकार, अहो देव फक्त तुमचा ऐकत राहिला तर पूर्ण जगाकडे लक्ष कसं देईल? मोमा अगं मी त्याला सांगेल की पूर्ण जगाला आनंदी ठेव मग त्याला कुणाकडे लक्ष द्यायची गरज नाही पडणार. बरोबर ना? बरोबर. म्हणजे देवबाप्पाकडे बाकी काय मागायचं असेल तर मागून घ्या. देव बाप्पा फक्त माझ्या बाबाचं असंच एकमेकावर प्रेम असू दे बाकी काहीही नको मला. नारळ झाले, फुलं झाली, सुपाऱ्या आहेत, हळद, चौरंग पाट झालंय. काय राहिलं का विनायकराव? पानं राहिली बापू बा. हा पानं मगाशीच मोना आणायला गेली. मोना खाऊची पानं आण. हा आली, ही ठेवा इथं. विनायकराव आज मनापासून काय बी मागा देवीला तुम्ही, मिळणार म्हणजे मिळणारच. बापू मला सांगा जर आपण असा कार्यक्रम केला तरच देवी आपला ऐकते का? रामोल बाळा, आज ना आपण देवीचा जागर करणार आणि त्यामध्ये देवीचा धावा करत असतो. पण देवीनं आपलं ऐकण्यासाठी कार्यक्रम करायची गरज नाही. त्यासाठी मनात शुद्ध भावना असली ना की झालं. आता बघ, म्हणजे तुझ्या तब्येतीसाठी आम्ही जागरणाचा नवस बोलला का नाही? देवीनं आमच्यावर विश्वास ठेवला आणि तुला माघारी पाठवलं का नाही? तसंच मनापासून श्रद्धा असली ना की देवी देतीच. हो म्हणजे देवी माता आपल्या मुलांवर विश्वास ठेवते. हो ना? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.